कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, शेतकरी कर्जमाफी। आता कर्जमाफी बद्दल नेहमीच चर्चा होत असते आणि अनेकदा चुकीची माहिती देखील पसरते। आता या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी बद्दल वस्तुनिष्ठ माहिती कशी मिळवायची आणि ती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत कशी पोहोचवायची याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय, तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराय यूट्यूब चॅनल। तुमच्यासाठी एक अतिशय आणि महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो। आता ती प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिला आहे की राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीची रक्कम 1 जानेवारीपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी अशी अंतिम नोट राज्य सरकारला या ठिकाणी देण्यात देखील आलेली आहे। आता या कर्जमाफीचा फायदा राज्यातील सुमारे 6,56,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। पण या मागचा प्रवास कसा होता ते देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफीचा शब्द दिला होता, पण अनेक शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून कर्ज देखील घेतलं। पण निवडणुकीनंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गातून अनेक लाखो शेतकरी कोर्टामध्ये गेले। मागील महिन्यातच त्याने देखील कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली, ज्यावर आता न्यायालयाने निर्णय देखील दिलेला आहे। कोर्टाने स्पष्ट सांगितले की तुम्ही आता पाहायला गेलं तर नवीन वर्षात आता शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे का नाही, तर आज शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, पण त्यासाठी सरकारला कोणत्याही परिस्थितीत थांबता येणार नाही। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधी नसला तरी सरकारलाच या ठिकाणी कर्जमाफीची निधीची तरतूद करणं भाग पडणार आहे। आता सरकारने जे काही मोठ्या प्रोजेक्टवर सध्या काम चालू केलेलं आहे ते प्रोजेक्ट बंद करून सरकारला कर्जमाफीसाठी निधी मंजूर करणं भाग लागणार आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला ही शंका आहे की त्याने आता 2017, 2019, 2020 पासून कर्ज काढलेलं असेल आणि सरकारच्या माध्यमातून किती प्रमाणात तुमचं कर्ज माफ होणार आहे याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असेल। आता तुम्ही पाहिले देखील असेल, आत्ताच पाहायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणूक असतील, नंतर महानगरपालिका निवडणुका असतील, त्यामुळे पाहायला गेलं तर आपला मतदार आहे तो मतदार महायुतीच्या बाजूने वळवा या दृष्टीने आता महायुतीने देखील पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी अखेर आता शेतकऱ्याची कर्जमाफी, जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, आता तुम्ही पाहिलं असेल नगर परिषदेच्या निवडणुका देखील आत्ता संपल्या, आता महानगरपालिकेच्या देखील पाहायला गेलं तर निवडणुका आहेत। तर आता अनेक शेतकऱ्याची पोरं म्हणजे मोठमोठ्या शहरातील देखील राहतात, त्यामुळे आता शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी त्यांची मते देखील महानगरपालिकेच्या त्यांच्या नगरसेवकांना निवडणूक आणण्यासाठी, नंतर पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून यावेत आणि जे काही मतदार आहेत, जे काही शेतकरी मतदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी आता सरकारने अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये कॅबिनेट बैठक देखील पार पडलेली आहे। आता या कॅबिनेट बैठकीमध्ये आता अखेर शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामध्ये पाहिले तर कॅबिनेट बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरं पाहिले गेले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी जाहीर देखील केलेलं आहे की अखेर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत। म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी आम्ही करणार आहोत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आता पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2017ला, 2019ला, 2020ला तुम्ही आता कर्ज घेतलेलं असेल आणि सरकारच्या माध्यमातून किती प्रमाणात तुमचं माफ होणार आहे यावर देखील स्पष्ट उत्तर मिळालं आहे। तर आता सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे। आता हा आदेश देखील कोर्टाने दिला असल्यामुळे या वेळेला सरकारकडे पर्याय देखील शिल्लक नाही। गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या देखील चढत होते, परंतु त्यांचे प्रयत्न आहे ते देखील आता या ठिकाणी अखेर यशस्वी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते।
अखेर कोर्टाने निर्णय दिला आणि या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळाची आजच बैठक बोलवली आणि या शेतकऱ्याची चौकशी कशी करावी, कोणत्या बँकेतील कर्ज माफ करावे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सुरू करावी या बाबतीत चर्चा देखील या तिघांमध्ये झाली। आता पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे। आता ही कर्जमाफी पहिल्या टप्प्यातील कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। आता पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अकोला, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि शेवटचा जिल्हा तो म्हणजे वर्धा। तर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे। आता पाहायला गेलं तर उद्याच तुमच्या कर्जमाफी झाल्याचा SMS देखील येऊ शकतो आणि ज्या काही शेतकरी राहिलेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये, त्यामध्ये पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातले असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तुमचा जिल्हा देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जमाफीसाठी येणार आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेती पिकासाठी कर्ज घेतलंय आणि ज्या बँकाचं तुम्ही कर्ज घेतलंय त्या बँकाचं कर्ज आता माफ होणार आहे। आता पुढे आपण काही बँकाची नावं देखील सांगणार आहोत। तर त्या बँकेचं तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला सुद्धा काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमचं कर्ज 100% या ठिकाणी माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी म्हणावी लागेल। त्यामुळे शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं कर्ज आता या ठिकाणी 100% माफ होईल का ते देखील बघा। आता सगळ्यात पहिली बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक, नंतर पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया, नंतर पाहायला गेलं दुसरी बँक आहे कॅनरा बँक, तिसरी बँक आहे ICICI बँक, चौथी बँक आहे HDFC बँक, नंतर पाहिलं गेलं तर कोटक महिंद्रा बँक, 6वी बँक आहे येस बँक, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, 8वी बँक आहे ती म्हणजे जिल्हा सहकार बँक, 9वी बँक आहे ते म्हणजे भूविकास बँक, नंतर बँक ऑफ इंडिया बँक, 11वी बँक आहे ते म्हणजे पाहायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्र, 12वी बँक आहे SBI बँक। नंतर पाहायला गेलं तर आता या 12 बँकेत शेतकऱ्यांनी तुम्ही कर्ज घेतलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये माफ केलं जाणार आहे। आता सरकारने शेतकऱ्यांना देखील सल्ला दिला आहे, त्याने आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून ठेवाय, काही गडबड होऊ नये म्हणून, चुकीची जुनी माहिती राहू नये म्हणून, त्यामुळं कर्जमाफी करण्यासाठी अडथळा निर्माण होतो। म्हणून EKYC फॉर्मात देखील तुम्ही जे काही EKYC आहे ते देखील तुम्ही EKYC करून घ्या, म्हणजे तुम्ही फॉर्म बँकेमध्ये जमा करा असा सल्लासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता कर्जमाफीसाठी रक्कम डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। आता कर्जमाफीसाठी तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी पाहायला गेलं तर 1 जानेवारीपासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। आता ही कर्जमाफी फक्त पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील आता पहिल्या टप्प्यातील बँकामध्ये होणार, कारण मागच्या वेळेस 2016 ते 2019 दरम्यान त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली होती। आता देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रक्रिया सुरू केली जाईल, आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, ज्यांनी पाहायला गेलं तर भरपूर कर्ज घेतलं आहे पण अजून पण फेडलं नाही किंवा कर्जावर व्याज जास्त लावलं आहे तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी योजना लागू होणार आहे। आता ही लक्षात घ्या की कोर्टाने आदेश दिल्यामुळे सरकारला आता कर्जमाफी करणं अनिवार्य झाले। आता शेतकऱ्यांनी पूर्वी केलेल्या आंदोलना आणि उपोषणाने देखील सरकारला या ठिकाणी अखेर जाग आलेली आहे। आता न्यायालयाच्या आदेशामुळे सरकारला देखील प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी तयारी या ठिकाणी करावी लागली आहे। आता शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची माहिती योग्य रीतीने बँकेला द्यावी। आता पाहायला गेलं तर EKYC फॉर्म व्यवस्थित भरून बँकेत जमा करावा, कोणत्या बँकेत कोणते कर्ज आहे ते देखील तुम्ही तपासून घ्यायचं आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, अकोला सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि यामध्ये पाहायला गेलं तर जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, पाहायला गेलं तर वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि शेवटचा जिल्हा वर्धा, ज्या काही या जिल्ह्यांचा 14 जिल्ह्यांचा समावेश आहे, या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। आता कोर्टाच्या आदेशामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी पूर्ण होणार आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सावध राहून पाऊल उचलू नये। आता सरकारने देखील अपडेट्स या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील। आता आपण या प्रक्रियेवर लक्ष ठेवून तयारी करावी। आता कर्जमाफीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक संकट कमी होईल, भविष्यात त्यांना अधिक फायदा देखील होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी धैर्याने आणि संयमाने ही प्रक्रिया आता पार पाडावी। आता वेळोवेळी बँकांमध्ये कर्जाच्या यादीची पडताळणीची तपासणी करावी, आधार कार्ड लिंक करावं, ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँकेतील रक्कम तपासावी। सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। आता कोर्टाच्या आदेशाचे पालन करून आपली पात्रता सुनिश्चित करावी। शेतकऱ्यासाठी ही कर्जमाफी
एक ऐतिहासिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण गेल्या 5 ते 7 वर्षापासून शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि अखेर न्यायालयाने या ठिकाणी त्यांना न्याय देखील दिलेला आहे। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र तयार ठेवायचे आहेत, बँकेशी संपर्क ठेवायचा आहे। पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा। कोणत्याही परिस्थितीत 1 ते 1.5 महिन्याचा आत ही ठिकाणी कर्जमाफी होईल, म्हणून पुढचा पाहायला गेलं तर 1 जानेवारीपासून 2026 पासून तारखेपासून कर्जमाफी या ठिकाणी प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजे पाहायला गेलं तर 1 जानेवारीला कर्जमाफी होणार का? तर मित्रांनो नाही, तर पाहायला गेलं तर 1 जानेवारीपासून तुमच्या जिल्ह्यात समित्या तयार होणार आहेत आणि त्या समित्या देखील तुमचे तपासल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज हे आता योग्य तपासले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज हे योग्य आहे का? कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले, जसे की 2025 मध्ये घेतलेलं असेल तर त्यांना एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून मदत केली जाणार आहे आणि 2025च्या आधी तुम्ही कर्ज काढलं असेल त्यांना थकीत शेतकऱ्याप्रमाणे सरसकट कर्ज माफ केलं जाईल। अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या यादी देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहेत। अर्थात पाहिलं तर थकीत शेतकरी असतील जे काही त्यांची यादी वेगळी बनवली जाणार, जे काही नियमित शेतकरी आहेत त्यांची यादी वेगळी बनवली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही शेतकरी अपात्र ठरतील, जे काही कर्ज शेती पिकासाठी माफ केलं जाणार आहे। आता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी देखील कर्ज काढलं असेल किंवा ट्रॅक्टरसाठी तुम्ही कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्याची यादी वेगळी बनवली जाईल। जे शेतकरी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले त्या कर्जाचा दुसऱ्या ठिकाणी वापर केला असेल त्या शेतकरी याबद्दल देखील वेगळ्या याद्या बनवल्या जातील। आता म्हणजेच बघा 1 जानेवारीपासून शेतकऱ्याची पात्रता स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून या ठिकाणी तपासण्यात करण्यात येणार आहे। आता ही पात्रता तपासल्यानंतर म्हणजेच पाहायला गेलं तर पाठ्यमागच्या चालू डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी बँकेतून कट करायला सुरुवात होईल। नंतर हे कर्ज कट झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखाचं कर्ज लगेच बँकेकडून दिलं जाईल। म्हणजे आधी बँकेकडून 1.5 लाखाचं कर्ज देण्याची मर्यादा होती, परंतु ही मर्यादा वाढवून 2 लाखापर्यंत कर्ज करण्यात आलेलं आहे। आता म्हणजे शेतकऱ्यांना आधीच 1.5 लाखाचं कर्ज बँकेकडून मिळत होतं, मात्र आता 50,000 वाढ करून 2 लाखाचं कर्ज आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होताच या ठिकाणी बँकेकडून दिलं जाणार आहे। आता हे सर्व कामं करण्यासाठी पात्र शेतकऱ्याची पडताळणी करण्यासाठी जवळजवळ पाहायला गेलं तर 1.5 ते 2 महिने या ठिकाणी वेळ लागू शकतो। त्यामुळे स्थापित केलेल्या समितीला आता बऱ्याच जणांशी प्रश्न असेल की या ठिकाणी जे काही शेतकरी 2017 कर्जमाफीसाठी वंचित राहिले होते त्यांना कर्जमाफी मिळणार का? कोर्ट या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर पाहायला गेलं तर परभणी असेल, धुळे असेल, नागपूर असेल या जिल्ह्याची देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यानंतर जालना असेल, जळगाव असेल या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर नाशिक, नांदेड या जिल्ह्याची देखील कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर पुणे असेल, नंतर रत्नागिरी असेल, नंतर सांगली असेल, सिंधुदुर्ग असेल, या कोल्हापूर असेल या सर्व जिल्ह्याची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान। खात्याची माहिती द्यावी, अपडेट द्यावी, आधार कार्ड लिंक ठेवा, बँकेशी संपर्क ठेवा आणि कोर्टाकडून येणाऱ्या अपडेटकर तुम्ही लक्ष ठेवावं। आता पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निवडलेल्या 12 बँकेतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारी 2026 पासून शेवटच्या आठवड्यावधी कर्जमाफीसाठी तुम्ही तयार व्हा। कोर्टाचा आदेश आल्यामुळे सरकारला ही कर्जमाफी 1.5 ते 2 महिन्यापासून पूर्ण करावीच लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे धैर्य ठेवा, प्रक्रिया समजून घ्या, राज्य सरकारकडून येणाऱ्या अपडेटवर लक्ष ठेवा। अशाच कर्जमाफी संदर्भात वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।